संदर्भ होता आपला? आज या ठिकाणी संदर्भ म्हणजे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी झालीच पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता या ठिकाणी भाऊसाहेब पाटील यांनी सांगितलं की अतिवृष्टी असेल, शेतकऱ्याला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल, यामुळे शेतकऱ्याच्या खिशात आज या ठिकाणी पैसा राहिलेला नाही. आणि निवडणुकीपूर्वी जे सरकारनं या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आम्ही संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी करणार आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी यांना मतदान करून निवडून दिलं. पण निवडून आल्यानंतर हे लोक विसरले. तर याची जाणीव या ठिकाणी सरकारला व्हावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी हे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे. एका बाजूला शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, एका बाजूला जीएसटी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याकडून या ठिकाणी वसूल केले जाते. खताचे भाव वाढलेले आहे, औषधीचे भाव वाढलेले आहे, मजुरीचे भाव वाढलेले आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला या ठिकाणी जगणं मुश्किल झालेलं आहे. आज या ठिकाणी आम्ही इशारा देतो की तर या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही तर यानंतर या परिसरात, या तालुक्यात, या जिल्ह्यात सर्व आमदारांना, खासदारांना, लोकप्रतिनिधीला आम्ही या ठिकाणी रस्त्याने हिंडू देणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन चालू राहील. हीच या ठिकाणी सरकारच्या ठिकाणी मागणी करतो. या महाराष्ट्रावर जे संकट आले आतापर्यंत शेतकऱ्यावर, महामारी कोरोना आला त्याच्यातूनही सावरला, दुसरीकडे अतिवृष्टी आली, नापिकी आली, दुष्काळ आला. आणि हे करत असताना आतापर्यंत या शासनाने कर्जमाफी करतो म्हणून शेतकरी हा थकीत राहिला. आणि त्या थकीत कर्जाला शासनाकडून आणि बँकेकडून समन्स कोर्ट वॉरंट आले. त्या पीक कर्जाला सिबिलची अट लावली आणि त्या कर्जामध्ये यांचे नुकसान भरपाईचे, विम्याचे पैसे जमा होतात आणि ते कर्ज खात्यात ते लावून घेतात. हे लावू नये यासाठी हे आंदोलन आहे. आणि या गावाला जेमतेम परिस्थिती, जमिनीची पाणी कमी असल्यामुळे जे पाटाचं पाणी आहे हे पुढे 5-5 किलोमीटर पुढे सरकवण्यात यावं. आणि या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचा, जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी याचं संपूर्ण कर्जमाफी या अधिवेशनामध्ये व्हावी हीच आमची शासनाला एवढी विनंती आहे. हा शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे, आज खेडेगावामध्ये आहे, उद्या मुंबई इथल्या आझाद मैदानावरही उतरू शकेल. याची शासनानं काळजी घ्यावी. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये या स्थापन झालेल्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी देणार ही घोषणा केलेली होती. त्या संदर्भात आज अर्थसंकल्पनीय अधिवेशन महाराष्ट्र राज्याचं होणार आहे. आम्हाला महाराष्ट्र शासनाला या मोर्चाद्वारे असं निवेदन करायचं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली पाहिजे. तुम्ही दिलेलं आश्वासन या ठिकाणी पाळलं गेलं पाहिजे. कारण तुमच्या चुकीच्या धोरणामुळे, तुम्ही पाडलेल्या बाजारभावामुळे आमचा शेतकरी हा रस्त्यावर आलेला आहे. आणि आमच्या पिकाला भाव नसल्यामुळे आमच्यावरचं जे कर्ज आहे ते फेडण्यासाठी आम्ही सक्षम नाही. या देशातल्या तमाम उद्योगपतीचं 25 लाख कोटी कर्ज या केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने या ठिकाणी माफ केलेलं आहे. पण शेतकऱ्याचं फक्त 10 लाख कोटी, संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांचं 10 लाख कोटी कर्ज माफ करण्यासाठी या सरकारला पैसे नाही. आमच्याकडून जीएसटीच्या माध्यमातून हेक्टरी कमीत कमी 20,000 रुपये या ठिकाणी उत्पादन व खर्च आधारित जीएसटी घेतला जातो. आमचा जीएसटी आम्हाला कधी वापस मिळत नाही. म्हणून आम्हाला शेतकऱ्यांना, या सरकारला एक विनंती करायची आहे की येत्या अधिवेशनामध्ये तुम्ही आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरसकट करावी. कुठल्याही त्यामध्ये नियम आणि अटी न लावता शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरसकट झालीच पाहिजे. यासाठी आडगाव येथील रहिवाशांनी, शेतकऱ्यांनी या ठिकाणी हा रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. या तुमच्या माध्यमातून सरकारपर्यंत ही बातमी जावी एवढी इच्छा. आपल्या मागण्या आणि ही कर्जमाफीची आहे. त्याचप्रमाणे इथल्या स्थानिकच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आमचे गणेशराव तुम्हाला या ठिकाणी सांगतील. गणेशराव. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. अरे होत कसं नाही? झालीच पाहिजे. होत कसं नाही? झालीच पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. जय जवान जय किसान. शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे. अरे देत कशी नाही?
नाही